पमाच्या जे मनात आहे ना ते तिच्या चेहऱ्यावर आहे. आणि मला सगळ्यात जास्त पमाची कुठली गोष्ट आवडते माहितीये, की ती स्वामी भक्त आहे. हा. सो मला जे स्वामींबद्दल खऱ्या आयुष्यात वाटतं तेच पमाला पमालाही सुद्धा वाटतं. वाटतंय. फक्त पमा जेवढं व्यक्त करते तेवढं मी नाही करू शकत. सो ते मी पमाकडनं आता शिकतीये. हम्म. पमाचा स्वामी बरे आहात ना. स्वामींना असे किती जण विचारत असतील ग की तुम्ही कसे आहात म्हणून. म्हणजे हा जो निस्वार्थपणा तिचा आहे ना तो मला आता कुठेतरी आत्मसात करायचा आहे. अजून माझं असतं असं, स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा, स्वामी माझं हे राहिलंय, माझं डबिंग बाकी आहे, स्वामी मला इथे वेळेत पोचवा, हे मी करतेय राईट ऍज अ मेघना. पण जेव्हा पमा त्यांना म्हणते ना की मी आज तुम्हाला काय बनवू तुमच्यासाठी, तुम्हाला पुरणपोळी खायची आहे का, हे का, हे कुठेतरी मी आता वाव. वेगळं एक स्वामींबरोबरचं नातं या कॅरेक्टरमुळे मला मिळतंय. त्याच्यानंतर माझ्याकडे माझे एक स्वामी आहेत, त्यांची एक मूर्ती आहे जी मी 24 तास कुठेही गेले तरी माझ्या सोबत असते ती मूर्ती. तर मी त्याच्याशी ना आधी एवढ्या गप्पा नाही मारायचे किंवा असं मनातलं इतकं असं डायलॉग सारखं नाही बोलायचे. पण मी जेव्हापासून पमा झाली आहे ना तेव्हापासून मी त्यांना सगळं सांगते. वा. आणि त्यांना माहिती असतं सगळं आणि ते बरोबर मला उत्तर पण देतात. हो. आई ग. हो, तुझा एवढा विश्वास आहे. प्रचंड. सिन्स तू दादर मध्ये लहानाची मोठी झालीयस आणि दादर मधला मठ जिकडे आवर्जून मी बघितलंय गुरुवारी कित्येक तासांच्या रांगा किंवा कित्येक जण भक्तिभावाने तिथे जातात. तू सुद्धा जात असशील तिथे आधीपासून, सुरुवातीपासून आतापर्यंत खूप श्रद्धा आहे तुझी स्वामींवर. अनुभवही आले असतील. म्हणजे मी आईच्या पोटात असल्यापासूनच मठात जाते. हा, आई जायची. आई बाबा दोघही. आणि मुळात माझे बाबा प्रचंड स्वामी भक्त. म्हणजे मला जे काही स्वामी माहितीये ते माझ्या बाबांमुळे माहितीये. आणि ते माझ्यासाठी कायम मी स्वामींना सांगतो. सो आपण एखादा, मी आजोबांना सांगतो की मी वडिलांना सांगतो, असं एक जे आपण आपल्यापेक्षा मोठ्या आदरणीय व्यक्तीला सांगतो असं जे असतं, जे लहान मुलांना आपण सांगतो. सो माझे बाबा असं म्हणायचे की स्वामींना सांगतो हा मी त्यांना काही सांगितल्यावर. तर मला हे माहिती होतं की मी बाबांना सांगितलं तर बाबा स्वामींना सांगणार आणि बाबांच्या थ्रू ते माझं काम पूर्ण होणार आहे. किंवा मठामध्ये ना वरती संस्कृत श्लोकाचे, गीतांचे, गीता पठणाचे क्लासेस असायचे, तर ते मी अटेंड केलेत. सो आज मी हे जे काही नीट स्वच्छ बोलू शकतेय त्याची सुरुवात बघ ना मठातनं झाली आहे. किंवा माझे बाबांनी लाखो जप लिहिलाय, स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. सो जेव्हा बाबा ते लिहायचे तेव्हा आम्ही घरामध्ये कोणीही वाईट विचार नाही आला पाहिजे, हा एक कुठला तरी की बाबा लिहितायत ना मग गॉसिप नाही करायचं किंवा काही चुकीचं नाही बोलायचं किंवा एक पॉझिटिव्ह घरामध्ये हे असलं पाहिजे. तुला माझी आई इतकी सात्विक आहे अगं, तिचं पण असं ते खूप हे असायचं. आता मी मागे हा किस्सा सांगितला की 2010 मध्ये मी, आई, बाबा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि आईने तिथे नवस बोलली होती की मेघनाला चांगला नवरा मिळू दे. आणि आम्ही तिथे पोळ्या लाटल्या होत्या, ते जे अन्नछत्र आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेवा करायची असते. सो तेव्हा मग आम्ही त्या पोळ्या दोघींनी थोड्याशा, अगदी फार नाही केल्या पण केल्या तिथे अशा. आणि 4 महिन्यात माझं लग्न ठरलं. सो माझ्या आईचं असं म्हणणं आहे की स्वामींनीच तुला विक्रमचं स्थळ दिलं. सो इतकं ते असं